महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे। भाजपचं बोलणं हे लबाडाचं बोलणं आहे। महिला आता सर्व काही ओळखून आहे। आज महिलांना आरक्षण नको तर संरक्षण द्या असं म्हणण्याची वेळ आली आहे, असं परखड वक्तव्य अहिल्यानगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केले। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष दीप चव्हाण, महिला काँग्रेसच्या सदस्य प्रतिभा घोगरे, ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। पुढे बोलताना शोभा बच्छाव यांनी स्पष्ट केलं की महिला आरक्षणाबाबत काँग्रेसनं कधीही विरोधाची भूमिका घेतलेली नाही। उलट 2023 मध्येच केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनं ठाम पाठिंबा दिला होता। हे विधेयक संसदेत मंजूर होऊन राष्ट्रपतींचीही मान्यता मिळाली आहे। मात्र काँग्रेसनं विरोध केला असा खोटा प्रचार भाजपनं केला असल्याचा आरोप बच्छाव यांनी केलाय। त्यापुढे म्हणाल्या, या विधेयकाच्या अंमलबजावणीपूर्वी देशाची नव्यानं जनगणना करणं आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणं आवश्यक होतं। मात्र भाजप सरकारने 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ फेररचनेचं नियोजन केल्यानं काँग्रेसनं त्याला विरोध दर्शवलाय। आधी जनगणना करा, मग आरक्षण लागू करा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी यापूर्वीच मांडली होती, असंही त्यांनी नमूद केलं। महिलांच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेसनं ऐतिहासिक पावले उचलल्याचा दावा करताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला। अनेक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग काँग्रेसनंच मोकळा केला, तसेच महिलांना राजकारणात नेतृत्वाची संधी दिली असं त्या म्हणाल्या। तर भाजप सरकारवर आरोप करताना त्यांनी जनगणनेच्या निकषांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जम्मू काश्मीरमध्ये 2011च्या जनगणनेचा आधार घेतला तर आसाममध्ये 2001च्या आकडेवारीचा वापर केला जातो। एकाच देशात वेगवेगळे निकष का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच लोकसभेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 1 कोटी महिलांचे निवेदन राहुल गांधी यांच्या तोंडावर मारणार या वक्तव्यावरही बच्छाव यांनी संताप व्यक्त केला। मुख्यमंत्री हे सुशिक्षित आणि अभ्यासू नेते आहे। त्यांनी महाराष्ट्राची राजकीय भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे, अशी भाषा त्यांना शोभणारी नाही असं त्या म्हणाल्या। तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यातील महिला, शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा वादग्रस्त मुद्द्यांना पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। संसदेमध्ये 16 आणि 17 तारखेला 3 बिल त्या ठिकाणी मांडण्यात आले। त्याच्यामध्ये 131 घटना संशोधन बिल होतं, त्याच्यानंतर परिसीमन बिल होतं आणि केंद्रशासित विधेयक दुरुस्ती बिल होतं। तर त्याच्यामध्ये 2 दिवसाच्या चर्चेमध्ये सगळ्यांनी अतिशय सखोलपणे त्याच्यावर चर्चा केली आणि मतदान रात्री घेण्यात आलं। तर 2/3 मतदान हे न मिळाल्यामुळे हे बिल नामंजूर झालेलं आहे। याच्यामध्ये जे काही महिला आरक्षणाचं जे बिल होतं तर त्याला सप्टेंबर 2023 मध्येच मान्यता मिळाली होती, ते मंजूर झालं होतं आणि 16 एप्रिलला सन्माननीय आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील अध्यादेशावरती सही केलेली आहे। त्याच्यामुळे महिला विधेयकाला नामंजूर करण्यासाठी किंवा विरोध करण्याचा विषयच येत नाही, ते आधीच मंजूर झालेलं होतं। आणि हे जे बिल होतं हे सेन्सस आणि परिसीमन याच्या संदर्भामध्ये बिल होतं। हे घाईघाईमध्ये आणलं। राज्यामध्ये 5 ठिकाणी देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहे। त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इथे मतदान अजून बाकी आहे। परंतु शासनाला हे माहिती आहे, केंद्र शासनाला, की या ठिकाणी आपलं सरकार नाही, आपली सत्ता नाही, तर या ठिकाणी महिलांची मतं आपल्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हे घाईघाईने बिल आणलं आणि त्याच्यामुळे महिलांची मतं आपल्याला मिळतील असा त्यांचा घाट होता, असा फार्स त्यांनी त्या ठिकाणी तयार केला। परंतु हे नामंजूर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसने महिलांना विरोध केला असं दाखवलेलं आहे, परंतु हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि निराधार आहे। काँग्रेसनेच महिलांचा आजपर्यंत सन्मान केला, महिलांना ताकद दिली, महिलांना
राजकारणामध्ये पुढे आणलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सरोजिनी नायडू या झाल्या, पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यानंतर आपल्या श्रीमती इंदिरा गांधी झाल्या, श्रीमती सोनिया गांधी झाल्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी झाल्या. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या. पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या काँग्रेसच्या झाल्या मुख्यमंत्री. विधेयकाला आपला विरोध का आहे? नाही, परिसीमनला विरोध असा आहे की पहिले तुम्ही 2026 ला जनगणना करा, सेन्सस करा आणि त्याच्या आधारावरती तुम्ही परिसीमन करा की जेणेकरून ST, SC, OBC सर्व घटक पक्षांना न्याय मिळेल आणि त्या माध्यमातून जे काही आपल्याला केंद्रात आणि राज्यामध्ये म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आरक्षणाच्या जागा वाढवायच्या असतील तर त्याच्या आधारे वाढवा. आत्ता जे बिल आहे ते ज्या सध्या जागा आहेत 543 त्याच्या आधारावरती या बिलाला मंजुरी देणार. असं ऐकायला मिळतंय की इंडिया आघाडीने जो विरोध केलाय तो उत्तर आणि दक्षिण भागामध्ये जागेंचं जे इम्बॅलन्स होत आहे, उत्तर भागामध्ये जास्त जागा वाढतायत लोकसभेच्या आणि दक्षिण भागामध्ये कमी वाढतायत, त्यामुळं विरोध केला जातोय. बरोबर आहे का? नाही नाही, आता तर असं आहे की 850 जागा त्यांना वाढवायच्या आहेत. या 850 जागा आणल्या कुठून? काय त्यांनी क्रायटेरिया लावला? तुम्ही सेन्सस करा आणि त्या सेन्ससप्रमाणे जे पण काही उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, त्याच्यात जे जे काही सेन्ससनुसार निष्कर्ष येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही जागा वाढवा. दक्षिण उत्तरचा काही तुमचा म्हणजे तसा नाही नाही, दक्षिण उत्तरचा काहीच नाही. दक्षिणला वेगळा न्याय, उत्तरला वेगळा न्याय असं नाही. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. पण तसं मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय का? आत्ता मिळत नाही, कारण ते त्यांनी जर सेन्सस शिवाय हे केलं, परिसीमन केलं तर ते चुकीचं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामधील 4 आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली. विषय असा आहे की मालेगावला जो काही बॉम्बस्फोट झाला तो झाल्यानंतर 2014च्या आत आरोपी सिद्ध झालेले होते आणि तो निकाल तातडीने लागायला पाहिजे होता. तो लागला नाही. तो 2014 नंतर त्या ठिकाणी आता इतके 2026 आहे. तर याच्यातच शंका आहे की इतका उशीर का लागला, या विषयावरच आम्हाला खरं तर शंका आहे. आणि मग हे जर लोक निर्दोष आहेत, हे आरोपी, तर मग बॉम्बस्फोट तर झाला, तो कोणी केला हे शासनाने सांगावं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.